संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या चाकणसारखी पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार दिलीप मोहिते यांच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबाजी काळे रिंगणात आहे। त्यामुळे मोहित्यांच्या घड्याळाची टिकटिक बाबाजी काळेंची मशाल रोखणार का? नक्की काय आहेत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातली गणित आज आपण जाणून घेणार आहोत G24 तासच्या बोल बिंदास मध्ये। तर चला माझ्यासोबत। मोहिते की काळे, घड्याळ की मशाल? दोन्ही तुल्यबळ येतो, काही अंदाज येणार नाही। लढत अशी लढ्यास लढा आहे, लढ्यास लढा आहे, तर काही सांगता येत नाही। कुणाची हवा आहे, मशाल की घड्याळ? आम्हाला बदल हवा आहे। शक्यतो तरी आमचे बाबाजी शेठलाच विजय व्हावा म्हणून आम्हाला वाटतं। घड्याळ की मशाल? दोन्ही 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 कसं काय, एकच पाहिजे ना कोणतरी? दोन्हीची हवा आहे, दोन्हीची हवा आहे। हा, काळे की मोहिते पाटील? काळाने किती जोर लावू द्या, मोहिते येणार। मोहिते पाटील येणार। मशाल की घड्याळ? मशाल। मशाल का मोहिते पाटील पुन्हा? मोहितेने आतापर्यंत केलेलं कार्य म्हणजे चांगलं आहे, व्यवस्थिशीर। त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत। खेळसाठी आतापर्यंत राजगुरुनगरचं उद्धार करणं पाण्याचा। कुणाची हवा आहे, मोहिते पाटील की काळे? घड्याळ की मशाल? काळे। काळे। काय मोहिते की काळे? मोहिते का मोहिते पाटील? जुनं कामकाज आहे आणि जे जुनं असतं तोच विकास करू शकतो। कुणाची हवा आहे, मोहिते की काळे? फक्त बाबाजी शेठ काळे, मशाल? फक्त मसाला। कुणाची हवा आहे बाबा? जो प्रगती करी करायची त्याची हवा आहे। कुणाच्या सध्या याच्यावरती खुश आहे कार्यपद्धतीवरती, मोहिते पाटील की मशाल? मोहिते पाटील।